नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, महाजनको ज्युनियर ऑफिसर सिक्युरिटी या पदाच्या पीईटी आणि बघा सायकोमॅट्रिक टेस्ट प्रक्रियेअंती पात्र ठरलेल्या उमेदवारांच्या कागदपत्रे पडताळणी करिता ती जमा करण्याच्या प्रक्रियेबाबत एक नवीन सूचना जी आहे ती प्रसिद्ध करण्यात आलेली आहे. आता बघा कागदपत्र पडताळणी तुमची कधी केल्या जाणार आहे आणि कागदपत्र पडताळणीसाठी लागणारे महत्त्वाचे डॉक्युमेंट कोणकोणते लागणार आहे याबद्दलची माहिती आपण जाणून घेऊया. सोबतच बघा महाजनको ज्युनियर केमिस्ट या पदाचा निकाल कधीपर्यंत लागू शकेल याची पण माहिती आपण आजच्या व्हिडिओमध्ये जाणून घेऊया. त्या अगोदर बघा तुम्ही जर का आपल्या चॅनलवरती पहिल्यांदा आले असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका, जेणेकरून अशाच नवीन अपडेट बद्दल तुम्हाला माहिती मिळत राहील. तर चला आपण व्हिडिओला सुरुवात करूया. तर बघा तुम्ही इथं बघू शकता की महाराष्ट्र राज्य वीज निर्मिती कंपनी मर्यादित याकडून जर बघितलं दिनांक 30/1/2026 रोजी एक नवीन सूचना जी आहे ती प्रसिद्ध करण्यात आलेली आहे. विषयमध्ये काय माहिती देण्यात आलेली आहे बघा. कनिष्ठ अधिकारी सुरक्षा या पदाच्या शारीरिक क्षमता चाचणी म्हणजेच की पीईटी आणि मनोविश्लेषण सायकोमॅट्रिक टेस्ट प्रक्रियेअंती पात्र ठरलेल्या उमेदवारांच्या कागदपत्रे पडताळणी करिता ती जमा करण्याच्या प्रक्रियेबाबत याबद्दलची माहिती देण्यात आलेली आहे. त्याच खाली जर बघितलं तर बघा महानिर्मिती कंपनीमार्फत जाहिरात क्रमांक 3/2025 अन्वये कनिष्ठ अधिकारी सुरक्षा ज्युनियर ऑफिसर सिक्युरिटी या पदाची सरळ सेवा जाहिरात प्रसिद्ध करण्यात आली होती. सदरील पदाकरिता बघा ऑनलाईन परीक्षेअंती पात्र ठरलेल्या उमेदवारांना एकास 20 या प्रमाणात शारीरिक क्षमता चाचणी पीईटी आणि मनोविश्लेषण सायकोमॅट्रिक टेस्ट करिता सातारा व बुलढाणा या परीक्षा केंद्रावर बोलवण्यात आलेले होते. आता बघा ऑनलाईन परीक्षेअंती पात्र ठरलेल्या उमेदवारांना जर बघितलं तर एकास 20 या प्रमाणात पीईटी आणि सायकोमॅट्रिक टेस्ट करिता सातारा व बुलढाणा या परीक्षा केंद्रावर बोलवण्यात आलेले होते. आता बघा वरील नमूद प्रक्रियेअंती एकास 2 या प्रमाणात गुणानुक्रमे पात्र ठरलेल्या उमेदवारांची कागदपत्रे पडताळणी प्रक्रिया प्रस्तावित आहे. बघा यामध्ये काय सांगण्यात आलेलं आहे की कागदपत्र पडताळणीकरिता एकास 2 या प्रमाणात विद्यार्थ्यांना बोलवण्यात येणार आहे आणि ही जी प्रक्रिया आहे ती प्रस्तावित आहे. तथापि बघा दरम्यानच्या कालावधीत महाराष्ट्र राज्यात स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीमुळे आदर्श आचारसंहिता लागू असल्याने कनिष्ठ अधिकारी सुरक्षा म्हणजेच की ज्युनियर ऑफिसर सिक्युरिटी पदाकरिता कागदपत्र पडताळणी प्रक्रिया प्रलंबित आहे. बघा सध्याच्या स्थितीत जर बघितलं तर महाराष्ट्र राज्यात स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीमुळे आदर्श आचारसंहिता लागू असल्याने कनिष्ठ अधिकारी सुरक्षाची पदाकरिताची कागदपत्र पडताळणी आहे ही जी प्रक्रिया आहे ती प्रलंबित करण्यात आलेली आहे. तसेच बघा महाराष्ट्र राज्यात स्थानिक स्वराज्य संस्थांच्या आदर्श आचारसंहिता पूर्णत्वास आल्यानंतर कनिष्ठ अधिकारी सुरक्षा ज्युनियर ऑफिसर सिक्युरिटी पदाची कागदपत्रे पडताळणी प्रक्रिया राबवण्यात येईल याची उमेदवारांनी नोंद घ्यावी. आता बघा जशी काही आदर्श आचारसंहिता पूर्णत्वास आली त्याच्यानंतर जर बघितलं तर कनिष्ठ अधिकारी सुरक्षा म्हणजेच की ज्युनियर ऑफिसर सिक्युरिटी या पदाची जे कागदपत्र पडताळणी प्रक्रिया आहे ती राबवण्यात येणार आहे याची सर्व उमेदवारांनी नोंद घ्यावी. तर बघा तुमचे कागदपत्र पडताळणी कधी होणार आहे तर बघा जोपर्यंत राज्यामध्ये स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका आहे आणि आचारसंहिता लागू असल्याने तुमची जे डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन आहे ते होणार नाही आहे, ते केल्या जात नाही आहे. आता बघा जशी काही आचारसंहिता पूर्णत्वास आल्यानंतर आणि ही जी तुमची प्रक्रिया आहे ती राबवण्यात येणार आहे याबद्दलची माहिती यामध्ये देण्यात आलेली आहे. आता बघा कोणकोणते महत्त्वाचे डॉक्युमेंट जे आहे तुम्हाला डीबी साठी लागणार आहे याबद्दलची माहिती आपण जाणून घेऊया. तर बघा पीडीएफ मध्ये माहिती दिल्यानुसार जर बघितलं डॉक्युमेंटची जी चेकलिस्ट आहे यामध्ये माहिती देण्यात आलेली आहे. तुम्ही इथे बघू शकता सेकंडरी स्कूल सर्टिफिकेट म्हणजेच की बघा एसएससीचं बोर्ड सर्टिफिकेट असेल, डिग्री प्रोव्हिजनल डिग्री इन सपोर्ट ऑफ एज्युकेशनल सर्टिफिकेट, कास्ट सर्टिफिकेट असेल, कास्ट व्हॅलिडिटी सर्टिफिकेट फ्रॉम competent authority of government of महाराष्ट्र, नॉन क्रिमिलियर सर्टिफिकेट ॲज पर गव्हर्नमेंट GR जे की बघा VJA, NTB, NTC, NTD, SBC, OBC इन्कम सर्टिफिकेट ॲज प्रिस्क्राईब फॉर SCBC अँड EWS कॅटेगरीसाठी लागणार आहे. डोमिसाइल सर्टिफिकेट ऑफ महाराष्ट्र स्टेट म्हणजेच की बघा अधिवास प्रमाणपत्र जे की महाराष्ट्र राज्याचं सर्टिफिकेट रिलेटेड बघा हॉरिझॉन्टल रिझर्वेशन जर का तुम्ही रिझर्वेशन मधून आरक्षणानुसार जर अप्लाय केलेलं असेल तर त्याचं पण सर्टिफिकेट तुम्हाला लागणार आहे. मराठी परफॉर्मन्स सर्टिफिकेट जे की बघा या पीडीएफ मध्ये देण्यात आलेलं आहे. तुम्ही तर बघू शकता ही जे मराठी परफॉर्मन्स सर्टिफिकेट आहे तुम्हाला पीडीएफ मध्ये मिळून जाणार आहे. तुम्ही तर बघून घेसाल. याची पण माहिती मी तुम्हाला टेलिग्रामवरती दिलेली आहे. आता बघा संपूर्ण जे माहिती आहे मी तुम्हाला या म्हणजेच की बघा महाजनको ज्युनियर सिक्युरिटी ऑफिस या पदासाठी जर बघितलं तर मी महत्वाची अपडेट जी आहे तुम्हाला दिलेली आहे. आता बघा सर्वात महत्वाचं म्हणजे की महाजनको ज्युनियर केमिस्ट या पदाचा पण निकाल कधीपर्यंत लागू शकेल तर बघा यासाठी तर बघितलं तर सेम तुम्हाला म्हणजे की प्रोसेस जशी काही महाजनको ज्युनियर केमिस्ट या पदासाठी जर सांगण्यात आलेली आहे की राज्यामध्ये जर बघितलं स्थानिक स्वराज्य निवडणुका चालू असल्यामुळे आणि आचारसंहिता लागू असल्यामुळे तर त्यामुळे जर बघितलं तर हा जो निकाल आहे तो प्रलंबित करण्यात आलेला आहे.
आता बघा जसे काही आचारसंहिता संपेल, निवडणुका संपतील, तर तोपर्यंत जर बघितलं तर तुमचा निकाल जो आहे तो प्रलंबितच केला जाणार आहे. आणि ही जी आचारसंहिता झाल्यानंतर आणि त्यासोबतच निवडणुका संपल्यानंतर जर बघितलं तर निकाल जो आहे तुमचा प्रसिद्ध करण्यात येणार आहे वेबसाईटवरती. आणि त्याच्या संदर्भात वेळोवेळी माहिती जी आहे मी तुम्हाला माझ्या टेलिग्राम चॅनलवरती आणि YouTubeवरती देणारच आहे. म्हणून तुम्ही टेलिग्राम ग्रुपला जॉइन होऊन जा आणि सोबतच आपल्या YouTube चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा. तर बघा अशा प्रकारची याची महत्त्वपूर्ण जी अपडेट आहे मी तुम्हाला दिलेली आहे. व्हिडिओ जर का तुम्हाला आवडला असेल तर नक्कीच लाईक, शेअर, कमेंट करायला विसरू नका आणि तुमचे काही प्रश्न असतील तर नक्कीच तुम्ही मला कमेंट बॉक्समध्ये विचारू शकता. जेणेकरून मी तुमच्या प्रश्नांची उत्तरे देऊ शकेल. तर चला भेटू आपण पुन्हा एकदा नवीन व्हिडिओमध्ये नवीन अपडेटसोबत. धन्यवाद.